ह्याला द्या रे मुख्यमंत्री. मला कळतंय ना, आम्ही काही इथे गोटे खेळायला आलोय. धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं. पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचीच पाहणी करण्यासाठी 26 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धाराशिवच्या दौऱ्यावर आले होते. धाराशिवच्या देवगावमध्ये आलेले असताना एका शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न केला की दादा कर्जमाफी कधी करताय. यावेळी कुणीतरी याला मुख्यमंत्री करा रे, मी काय तो गोट्या खेळायला आलोय का, असा उलट प्रतिप्रश्न त्यांनी केला. आणि हा जो संपूर्ण विषय आहे तो राज्यभरात चांगलाच गाजलेला पाहायला मिळालेला होता. याच शेतकऱ्याला आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरात बोलून घेतलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरेंसमोर हे शेतकरी जे आहेत ते आपले विचार देखील व्यक्त करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील देवगाव येथे जो प्रकार घडलेला होता तेथील वाकडी येथील हे शेतकरी आहेत. त्यांचं रामेश्वर सोनमळे असं नाव आहे. ते आपल्यासोबत आहेत. आज जर पाहिलं तर तुम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये भाषण करणार आहात. काय नेमकं त्या दिवशी काय झालं होतं? अजितदादा काय म्हणलं अजितदादा मला म्हणलं शेतकऱ्याचे, मी म्हणलं अजितदादाला शेतकऱ्याची कर्ज माफी करा. अजितदादा म्हणलं मला ह्याला करार मुख्यमंत्री करार म्हणलं. आम्ही काय गोट्या खेळा आलो काय, हे झालं ते झालं फलानं झालं करायला लागलं. मी म्हणणार होतो अजितदादाला आज शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही, इतकं सिंचन घोटाळा हे केला, नुसतं खोटे आश्वासन देता शेतकऱ्याला हे करू ते करू, काहीच करीत नाही शेतकऱ्यासाठी, काहीच करीत नाहीत. कर्जमाफीच्या हिशावर बोललो, आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देऊ, असं करू तसं करू. अजितदादा म्हणलं असं काय लाडक्या बहिणीला देतात, आमच्या शेतकऱ्याचा गळा कापून इकडं लाडक्या बहिणीला पैसे द्यायचं वय काय, आमच्या शेतकऱ्याला काय आहे? त्यांची माती गेली वाहून, त्यांची घरं गेली, त्यांचं काय सगळंच गेलं तरी अजून बी मदत जाहीर करतात. काय मदत जाहीर करतात? 1 रुपया आला नाही त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या. सगळे मला सांगतात सोनमाळे साहेब काही झालं नाही, ह्यांचे नुसती खोटी आश्वासन आहे ते. जसं उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचा कोरा हे केला 7-12, आता ह्यांनी करावं पाहिजे ना. शेती आहे का तुम्हाला? आहे ना आम्हाला शेती. काय नुकसान झालं का तुमचं? लय नुकसान झालंय आमचं बी. आता तुम्ही ही सगळी व्यथा घेऊन गेलात मांडायला त्यांच्याकडे आणि त्यावेळेस अजित पवारांनी तुम्हाला असंच उडवडीचे उत्तर दिले. काय वाटलं नेमकं त्यावेळेस मला? अहो काय झालं, आम्ही माझा अपमान झाला म्हणजे अख्ख्या शेतकऱ्याचा अपमान झाला ना तिथं. मग ह्याने हे कोणाच्या जीवावर जगतात? शेतकऱ्याच्या जीवावर जगतात. हा, दुसरीकडे काय असं टोलवाटोली करायची. हा, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुम्हाला संभाजीनगरात आज बोलून घेतलेलं आहे. आज तुमची सभा आहे, तुमचं भाषण आहे. असं दणदणीत भाषण करणार मी आज. हा, आजच मी ही काय भाषणच चालू आहे माझं दणदणीत. काय बोलणार आता? हे काय हे शेतकऱ्याचा प्रश्नच मानणार आहे मी. हा, काय उद्धव साहेबाला सांगणार ह्यांनी काय ह्या तुमच्या राज्यात सगळा